आगामी विधानसभा निवडणूक 2-2.5 महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि त्यामुळे मातब्बर नेत्यांना आव्हान देण्यासाठी महायुतीसोबतच महाविकास आघाडी देखील तयारीला लागली आहे। लोकसभेला डॉक्टर विजयकुमार गावित यांची मुलगी डॉक्टर हिना गावित यांचा पराभव झाल्याने आता स्वतः डॉक्टर विजयकुमार गावित यांना देखील यंदाची विधानसभा निवडणूक टफ जाण्याची शक्यता अधिक आहे। 1995 पासून विधानसभेवर निवडून जात असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते व आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना विरोधी पक्षापेक्षा मित्र पक्षाकडूनच अधिक धोका आहे। त्यांना नेमका कोणत्या मित्र पक्षाकडून धोका आहे, गावित यांच्यासाठी यंदाची निवडणूक धोक्याची का असणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून 1995 पासून डॉक्टर विजयकुमार गावित हे विधानसभेवर निवडून जात आहेत। या मतदारसंघावर कायमच गावित यांचा राजकीय दबदबा राहिलाय। 1995 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 1999 ते 2009 पर्यंत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली व तेव्हाही ते विजयी झाले, राज्यात मंत्री झाले। त्यांची मुलगी डॉक्टर हिना गावित यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली आणि ती जिंकली सुद्धा। त्यानंतर डॉक्टर विजयकुमार गावित यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला। डॉक्टर गावित यांचा त्यांच्या मतदारसंघासोबतच जिल्ह्यातील आजूबाजूच्या आदिवासी भागात प्रभाव आहे। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 10 वर्ष काँग्रेसचा गड राहिलेल्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपने गावित यांच्या साथीने मुसंडी मारली होती। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर विजयकुमार गावित यांची मुलगी हिना गावित यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती, परंतु त्या पराभूत झाल्या। काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी 1,59,120 मतांनी त्यांचा पराभव केला। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील नंदुरबार आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघ सोडून डॉक्टर हिना गावित यांना इतर कुठल्याही मतदारसंघात मताधिक्य मिळालं नाही। डॉक्टर विजयकुमार गावित यांचा बालेकिल्ला असणाऱ्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात डॉक्टर हिना गावित यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीत 75,000चे मताधिक्य मिळाले होते। 2024च्या निवडणुकीत हे मताधिक्य निम्म्यावर आलंय। भाजपसोबत महायुतीत असलेल्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत उघडपणे विरोधी पक्षाच्या म्हणजेच काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला आणि हे सगळं उघडपणे होत असताना देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावर कोणतीच तक्रार न करता गप्प राहिल्याने डॉक्टर हिना गावित यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय असलेल्या एका बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या मालकाचे नाव गावित यांच्या विरोधात चर्चेत आहे, परंतु त्यांचा जनसंपर्काचा अभाव आणि त्यांच्या कंपनीवर निकृष्ट कामांमुळे झालेले आरोप त्यांच्या विरोधातील मुद्दे ठरू शकतात। याबरोबरच आदिवासी विकास खातं आतापर्यंत बरीच वर्षे विजयकुमार गावित यांच्याकडे राहिल्याने नंदुरबार मतदारसंघातील आदिवासी वाड्यांवर ते पोचलेत। इतकी वर्ष आदिवासी खातं गावित यांच्याकडे राहिल्याने आदिवासी मतदारांना काय हवं नको याची चांगली जाणीव त्यांना आहे। त्यामुळे आदिवासी वाड्यांमध्ये विकास कामे करून दाखवण्यापेक्षा दुभत्या जनावरांचे वाटप, विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य, भजनी मंडळांना साहित्य, त्याचप्रमाणे क्रिकेट साहित्याचे वाटप अशा गोष्टींकडे त्यांनी अधिक लक्ष दिलंय। त्यामुळे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने आपली कितीही ताकद लावली तरी गावित यांचा पराभव करणे आजपर्यंत विरोधी पक्षाला जमले नाहीये। परंतु हिना गावित यांच्या झालेल्या पराभवामुळे गावित कुटुंबाला प्रथमच राजकारणात पराभव स्वीकारावा लागला। हिना गावित या सलग 2 वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेल्यानंतर तिसऱ्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागल्याने गावित कुटुंबाच्या राजकीय वजनाला धक्का बसलाय। यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गावित यांना महायुतीतील मित्र पक्षाकडूनच धोका असल्याचं दिसून येत आहे। आता नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील मतदार पुन्हा एकदा गावित यांच्यासोबत जाणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।